संघर्ष पत्रकार संघाच्या कोकण अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने हरिहरेश्वर मंदिराची घेतलेली माहिती। मी शेखर भुसाणे, हरिहरेश्वर देवस्थान कर्मचारी देणगी कक्ष। या मंदिराची रचना अगस्त्य ऋषीने केलेली आहे हजारो वर्षापूर्वी। ॲक्च्युली हे मंदिर म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आदिमाया पार्वती, हरी आणि हर, शंकर आणि विष्णू दोन्ही एकत्र। ॲक्च्युली हे पर्वत रूपात आहे। त्या अगस्त्य ऋषींना प्रश्न पडला की या मंदिराचं दर्शन कसं करायचं, तर त्यांनी तपस्या केली, प्रकट झाले, नंतर ही लिंगरूपात स्थापना झाली। त्याचा काळ हजारो वर्षापूर्वीचा आहे। पहिलं दर्शन कालभैरव सुद्धा शंकरांचा अवतार, इडा पिडा क्लेश करणे पिशाच्या बाधा यासाठी कालभैरव स्थान प्रसिद्ध आहे। तसंच दुसरं दर्शन हरिहरेश्वर म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आदिमाया पार्वती, हरी आणि हर, शंकर आणि विष्णू दोन्ही एकत्र म्हणून हरिहरेश्वर असं नाव आहे। तर मंदिरात येताना पहिलं गणपतीचं दर्शन, सिद्धिविनायक, नंतर मारुती, नंतर कालभैरव, हरिहरेश्वर अशी दर्शनाची पद्धत आहे। ॲक्च्युली हे पेशव्यांचं कुलदैवत आहे। बाळाजी विश्वनाथ भट हे यांचं कुलदैवत आहे आणि रमाबाई पेशवे जीर्णोद्धार करून गेले आहेत 480 वर्षापूर्वी। तसंच मंदिराचं दर्शन झालं की मंदिराच्या मागच्या बाजूला 60 पायऱ्या चढून 150 पायऱ्या खाली उतरलं की उजव्या बाजूला वळून परत इथंच येणार तुम्ही, तर ती ब्रह्मांना प्रदक्षिणा होते आणि 108 तीर्थांचं दर्शन होतं। पण मंदिरातली प्रदक्षिणा सोमसूत्री, अर्धी प्रदक्षिणा म्हणजे शंकरांना जे स्नान घालतात ते पाणी ओलांडू नये म्हणून सोमसूत्र असं म्हणतात। आणि बऱ्याचशा लोकांचं कुलदैवत आहे हरिहरेश्वर। ब्राह्मण वर्गातले मोगे, वजे, केतकर, जोशी, कर्मकर यांचं कुलदैवत आहे। हे वर्षातून 2 वेळा तरी अभिषेकासाठी येतात। आणि कालभैरवांच्या स्थानाचे जे महत्त्व आहे, इडा पिडा क्लेश करणे पिशाच्या बाधा यासाठी कालभैरवांचं स्थान प्रसिद्ध आहे। आणि आजपासून आपला पुणेकर जास्त भाविक आहेत। पुणे, ठाणे, मुंबई किंवा इकडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कुडाळ, गोव्यापासून लोक इथं दर्शनासाठी येतात। आणि आता तर हे हरिहरेश्वर टुरिस्ट पॉईंट पण झालेलं आहे। दोन्ही गोष्टी होऊन जातात, एक भक्तगण पण आणि पर्यटक पण, असं दोन्ही झालेलं आहे। हरिहरेश्वर संस्थानाच्या विश्वस्तांची काय माहिती द्या? विश्वस्त म्हणजे आता हे सचिव आहेत सिद्धेश पवार, हेच पॉवरफुल आहेत। आता सगळं मॅनेजमेंटच बघतात। अध्यक्ष वगैरे झाले तरी फक्त मीटिंग होते की बाकी जे काय आता तुमच्यासारखे पाहुणे मंडळी येतात, तहसीलदार, कलेक्टर, पत्रकार कोणी हवे ते मॅनेज करत असतात। त्यांना चहा पाणी देणं वगैरे सगळ्या गोष्टी तेच बघतात। धन्यवाद।